नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी यासाठी जॉग्राफी विषयाची स्ट्रॅटर्जी बघणार आहोत आणि प्लॅन बघणार आहोत. ॲक्च्युअल 11 जानेवारी आणि 4 जानेवारी असे गट ब आणि गट क अशा दोन्ही पूर्वपरीक्षा झालेल्या आहेत. दोन्ही पूर्वपरीक्षांच्या उत्तर तालिका देखील आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने मुख्य परीक्षेची तयारी जर आपल्याला करायची असेल आणि या मुख्य परीक्षेमध्ये नेमकं भूगोल विषयाचा अभ्यास कसा करावा आणि भूगोल विषयासाठी आपण कसे आउट ऑफ 10 मार्क्स घेऊ शकतो किंवा आपण कमीत कमी 9 ते 8 मार्क्स सहज या विषयामध्ये घेऊ शकतो, या विषयीची डिटेल अशी स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यासोबत 2024 आणि 2023 या दोन्ही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस सुद्धा आपण करणार आहोत. तर चला सुरुवात करूया मग या आजच्या स्ट्रॅटर्जी सेशनला. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजची जी स्ट्रॅटर्जी आपण बघतोय यामध्ये आपण बघणार आहेत कंबाईन मेन्स ग्रुप बी सी मुख्य परीक्षा स्ट्रॅटर्जी आणि प्लॅन. तर आता बघा सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, ग्रुप बी आणि सी मेन्सचा जर आपण विचार केला तर मी 2023 पासून विचार करतो. ओके, मी 2023 पासून विचार करतो. मी का 2023 पासून विचार करतोय, या मागचं कारण असं आहे की 2023 पासून थोडासा सिलेबस मध्ये काय चेंजेस झालेले आहेत. म्हणजे चेंजेस इन द सेन्स काय की पहिले अगोदर फक्त भूगोल विचारला जात होता, महाराष्ट्राचा भूगोल विचारला जात होता. आता भारताचा पर्यावरण आणि महाराष्ट्राचा भूगोल असं तिघी टॉपिक येत आहेत. तर मग याविषयी थोडं डिटेल बोलणार आहे. तर बघा आपल्याला मुख्य परीक्षा काय म्हणजे किती मार्क्स असतात वगैरे वगैरे. मग आता जर आपण बघितलं तर 100 मार्कांचा आपला GS2 चा पेपर असणार आहे, बरोबर, म्हणजे 100 प्रश्नांचा आणि 200 मार्कांचा. यामध्ये जर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर मुख्य परीक्षेमध्ये जर भूगोल विषयाचा आणि पर्यावरण विषयाचा विचार केला तर 10 प्रश्न आपल्याला भूगोल व पर्यावरण या विषयाचे येणार आहेत. किती प्रश्न येणार आहेत? 10 प्रश्न. आणि या 10 प्रश्नांचं आपल्याला अनालिसिस बघायचं आहे आणि याच्यामधून आपल्याला आउट ऑफ मार्क्स काढायचे आहेत. मग याची स्ट्रॅटर्जी तुम्ही काय ठेवावी, भूगोलसाठी कोणकोणत्या तुमचा अभ्यास तुम्ही कसा करायला पाहिजे याविषयी मी थोडक्यात आता सांगतो तुम्हाला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आयोगाने नेमकं काय सिलेबस दिलेला आहे. म्हणजे आता कसं असतं ना, कोणताही अभ्यास करत असताना आपण सगळ्यात पहिले काय बघणं गरजेचं आहे की नेमकं आयोगाने आपल्याला काय अभ्यासक्रम दिलेला आहे, बरोबर. आता बघा आयोगाने म्हटलंय भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल. मग भारताचा प्राकृतिक भूगोल, मुख्य प्राकृतिक फिजिओग्राफिक विभाग असं त्यांनी टायटल मध्ये म्हटलेलं आहे. मग आपल्याला त्याच्यात मुख्य प्राकृतिक विभाग बघायचे, हवामानशास्त्रामधले भाग, पर्जन्यमान, तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, त्यानंतर नद्या, पर्वत, पठार, विविध भूरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग हा टॉपिक आपल्याला दिलेला आहे. नैसर्गिक संपत्ती, वने, खनिजे हा टॉपिक आपल्याला दिलेला आहे. मानवी व सामाजिक भूगोल हा टॉपिक आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर लोकसंख्येचे स्थानांतरण, त्यांचे उगम, इष्टतम स्थानावरील त्यांचे परिणाम आणि ग्रामीण वस्त्या आणि तांडे आणि झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न असे टॉपिक आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हा जो आपल्याला सिलेबस दिलाय हा आयोगाचा सिलेबस आहे. आणि तुम्ही जर हा सिलेबस अभ्यासक्रम व्यवस्थित बघितला तर विद्यार्थी मित्रांनो याच्या बाहेर शक्यतो आतापर्यंत तरी प्रश्न आलेले नाहीत. तुम्ही म्हणणार सर एवढा कॉन्फिडन्स यासाठी आहे कारण तुम्ही जर 2023 आणि 2024 चे प्रश्न बघाल तर तुम्हाला समजून जाईल की या टॉपिक वर कशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत. तर मग बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा सेगमेंट आहे आपला तो म्हणजे पर्यावरण. तोच भूगोलला जोडून आहे आणि भूगोल व पर्यावरण मिळून आपल्याला 10 प्रश्न येणार आहेत. इथं थोडं मिक्सचर आहे पर्यावरण आणि भूगोलाचं. आपण बघू शकतो मानवी विकास व पर्यावरणपूर्वक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे साधारण विशेषतः वनसंधारण, बघा याच्यावर प्रश्न असणारच आहे हमखास. त्यानंतर विविध प्रकारची प्रदूषणे, पर्यावरणीय आपत्ती हमखास प्रश्न असतो. पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेले राज्य, राष्ट्र, जागतिक पातळीवर संघटना व संस्था, बघा याच्यावर पण प्रश्न असतो. म्हणजे हे जेवढे पण टॉपिक दिलेले आहेत ना आयोगाने बरोबर या 3-4-5 टॉपिक म्हणजे 1 2 3 4 5 टॉपिक आपल्याला दिसत आहे बरोबर त्यांच्यावरच एक 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 असा प्रश्न सेट केलेला आहे. त्यावरून पण आपल्याला अंदाज घेता येईल की कशा पद्धतीने आयोग तुम्हाला प्रश्न सेट करून देत आहे. मग प्रश्न कसे आलेत ते थोडक्यात आपण बघून घेऊया. 2023 आणि 2024 चं ग्रुप बी आणि ग्रुप सी मेन्स दोघही मेन्सचं मी तुम्हाला अनालिसिस सांगणार आहे. चला तर बघूया आपण. बघा
या ठिकाणी बघा, गट ब मुख्य परीक्षा 2023 चा हा पेपर होता. यामध्ये कोणकोणते पॉइंट वर प्रश्न होते मी प्रश्न घेतलेले नाहीयेत, कारण आपल्याला तेवढा वेळ इथं नाहीये. मी डिटेल मध्ये याचा अनालिसिस पुढे जाऊन टाकणारच आहे. मग बघा, भारतातील जीवावन क्षेत्र याच्यावर आपल्याला प्रश्न दिसतोय. महाराष्ट्रातील नद्या आणि कोकण मैदानी प्रदेश या टॉपिक वर आपल्याला प्रश्न आहे. त्यानंतर बघा, अभयारण्य, मी बोललो होतो तुम्हाला अभयारण्य आणि जोड्या लावा असा प्रश्न आपल्याला कंटिन्यू येताना दिसतात. सह्याद्रीची सोलापूर शाखा, आणि लक्षात घ्या महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल याच्यावर तर 100% 2 ते 3 प्रश्न येत आहेत आपल्याला. म्हणजे हा IMP चॅप्टर आहे आपल्यासाठी. मी सांगेल कोणकोणते चॅप्टर आपल्याला करायचे आहेत या रिगार्डिंग. शेवटी आपलं पेपरचं अनालिसिस झाल्यावर मी त्यावर फोकस करणार आहे. त्यानंतर ओझोन वायू नष्ट कधी झाला, कसा झाला वगैरे वगैरे त्या संदर्भात, किंवा कशामुळे होतो. वन्यजीव कायदा याच्यावर प्रश्न आलेला आहे, म्हणजे 1972 चा हा कायदा आहे, याच्यावर प्रश्न होता सरळ सरळ. शाश्वत विकासाचे देव, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, यावर आपल्याला जे 17 उद्देश दिलेले आहेत त्याच्यावर 100% प्रश्न आपल्याला येतात. त्यानंतर दख्खनचं पठार याची निर्मिती विचारली बघा, फिजिकल. त्यानंतर महाराष्ट्रातील बेटे, फिजिकलशी संबंधित आहे. महाराष्ट्राचा कृषी परिस्थिती विभाग हा थोडासा हवामान विषयक प्रश्न आपल्याला दिसून येतो. त्यानंतर चक्रीवादळ 2023 विचारलं होतं. चिनाब नदीचा रेल्वे पूल, हे दोघं प्रश्न करंट मध्ये आले होते. खरं तर 10 प्रश्न येतात, पण इथं तुम्हाला 12 दिसतील. याचे कारण काय, ते करंट मध्ये 2-3 प्रश्न बऱ्याचदा भूगोल विषयासंदर्भात येत असतात. त्यानंतर आपण पुढे जर बघितलं तर कोकण किनारपट्टीची निर्मिती व विस्तार याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न आलेले आहेत. गाविलगड टेकड्या, आता गट क मुख्य परीक्षा 2023 चा पेपर घेतोय आपण. कोकण किनारपट्टीची निर्मिती बघा, परत महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग झाला. गाविलगड टेकड्यांचं स्थान, परत महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग झाला. सह्याद्री पूर्वेकडील उतार मावळ प्रदेशावर प्रश्न आहे, परत प्राकृतिक विभाग झाला. शिवना नदी, मग नदीवर 1-2 प्रश्न येतात. पर्यावरण संरक्षण कायदा आहे बघा, कायदा. वन्यजीव कायदा होता, इथं पर्यावरण संरक्षण कायदा आहे, म्हणजे कायद्यावर प्रश्न आहेतच. त्यानंतर कोयना लेक टॅपिंग भूगोलचा प्रश्न आहे. खनिज संपत्तीशी रिलेटेड, ऊर्जा साधनांशी रिलेटेड आहे. WHO पर्यावरण संघटना विचारलेली, म्हणजे बघा संघटना टॉपिक आहे. सेंद्रिय शेती व सिक्कीम क्षेत्र बघा, हा कृषीवर एक प्रश्न आपल्याला तिथं पण होता, इथं पण एक दिसतोय. उत्तर भारतीय मैदान भाबर, आता हा भारताचा भूगोलचा एकमेव प्रश्न इथं दिसला. आणि चर्नोबिल घटना, हा आपल्याला माहिती आहे ही एकदम रशिया मधली फेमस घटना आहे. याविषयी सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. आपण डिटेल अनालिसिस पुढे घेणारच आहोत. त्यानंतर बघा, कोकण किनारा, आता 2024 चा गट ब मुख्य परीक्षाचा हा पेपर बघतोय आपण. गट ब मुख्य परीक्षा 2024 च्या पेपर मध्ये आपल्याला प्रश्न विचारलाय कोकण रिया प्रकार. बघा, कोकण किनारपा कोणत्या प्रकारचा आहे असा प्रश्न आला होता, तर कोकण किनारा हा रिया प्रकारचा आहे, हे लक्षात राहू द्या. सुरजागड लोह खनिज क्षेत्र कुठे आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे, तर गडचिरोली मध्ये आहे. हा पण प्रश्न आलेला होता, म्हणजे खनिज. ओके, खनिज टॉपिकचा प्रश्न आहे. त्यानंतर भूकंप वर्ष, आता हा प्राकृतिक भूगोल झाला महाराष्ट्राचा. भूकंप वर्ष हा पर्यावरण रिगार्डिंग प्रश्न होता. जागतिक जैवविविधता दिवस बघा, पर्यावरण संदर्भातले सगळे दिवस पाठ करून जायचे. 100% आपल्याला याच्यावर प्रश्न येणार आहे. त्रिवार्ताचं हवामान बघा, हवामानवर प्रश्न आहेच, एक तरी प्रश्न आहे. त्यानंतर युनोचं दशक विचारले, करंट रिलेटेड मुद्दा होता पर्यावरणाशी संबंधित. पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली EMS वर प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर सातपुडा पर्वत यावर पण प्रश्न विचारलेला आहे. हा फिजिकल जॉग्राफीशी रिलेटेड क्वेश्चन झाले. महाराष्ट्र पठार परत विचारलेला आहे. दाट केंद्रित वसाहती, वसाहत मानवी वसाहतवर हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे आपण बघू शकतो जास्त फोकस कुठे आहे, फिजिकल, महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोलवर खूप जास्त फोकस आहे विद्यार्थी मित्रांनो. खूप खूप जास्त फोकस त्याच्यावर राहिलेला दिसतोय आपल्याला. हवामानावर प्रश्न आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर 2024 चा गट क चा पेपर बघू, जो आताच नुकताच सप्टेंबर महिन्यामध्ये झाला होता. 2025 च्या थोडा उशिराने झाला होता. दोघेही पेपर 2025 मध्येच झाले, जरी 2024 चे असले तरी. मग ताजमहल औद्योगिक प्रदूषण याचिकाकर्त्यांचं नाव विचारलं होतं, की ताजमहलवर जे औद्योगिक प्रदूषणाचा प्रभाव पडतोय त्याच्यावर कोणी याचिका टाकली होती असा प्रश्न, म्हणजे थोडा करंट रिलेटेड क्वेश्चन होता. पश्चिम घाट संवेदनशीलतेचा क्रमांक विचारला होता, म्हणजे कितव्या क्रमांकाचा आहे. 1972 ची जी वसुंधरा परिषद भरली होती यानुसार पश्चिम घाट कितव्या क्रमांकाचा संवेदनशील प्रदेश आहे, म्हणजे करंट रिलेटेड होता. खारफुटीचे वने, सर्वाधिक वने, हा सुद्धा करंट रिलेटेड क्वेश्चन होता. फॉरेस्ट रिपोर्ट
बघा फॉरेस्ट रिपोर्ट करूनच जा. 2023चा फॉरेस्ट रिपोर्ट 100% प्रश्न येणार आपल्याला. फॉरेस्ट रिपोर्टवर विचारतच आहे रिसेंट मध्ये आयोग. त्यानंतर नदी खोऱ्यांचा क्रम बघा, नदींवर पण प्रश्न येतो. हवामान प्रकार, हवामान बघा तुम्ही चारही पेपर बघा, चारही पेपर मध्ये हवामानवर कंटिन्यू क्वेश्चन आहे, नदीवर कंटिन्यू क्वेश्चन दिसतोय. त्यानंतर महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोलवर कंटिन्यू क्वेश्चन आहे. त्यानंतर 2011च्या जनगणना सर्वात कमी बाललिंग गुणोत्तरचा विभाग विचारला होता. जनगणनेवर पण प्रश्न आलेला आहे. क्योटो प्रोटोकॉल करार हा पर्यावरणाचा एक करार आहे. तुम्हाला बघा करार, संघटना, संस्था ह्या तर करूनच जायच्या आहेत आपल्याला. त्यानंतर वनस्पतींचं उत्पादन आणि त्यांच्या जोड्या लावा हा वनांशी रिलेटेड क्वेश्चन आहे. बघा वनांवर सुद्धा एक तर अभयारण्य विचारलंय, एक तर जोड्या लावा असा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक आढळणारे खनिज याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे आपण जर बघितलं तर हॉट टॉपिक आहेत आणि हॉट टॉपिक वर एमपीएससीने खूप सारे ग्रुप बी सी मेन्सला प्रश्न विचारलेले आहेत. तर आता थोडक्यात मी तुम्हाला हे 2023 आणि 2024 या दोन पेपरचा अंदाज दिला. का दिला हा? कारण आपल्याला सध्याचा ट्रेंड बघायचा आहे. सध्या आयोग काय विचारते तो ट्रेंड बघायचा आणि 100% आयोगाचा तो ट्रेंड आपल्याला दिसेल की थोडा बदलता दिसतोय. आणि आपण आता ज्या पूर्व परीक्षा झाल्या याच्यामध्ये पण भूगोलचे मार्क्स जे विद्यार्थी सोपा समजायचे त्यामध्ये मात्र विद्यार्थ्यांचे 2-2, 3-3 मार्क्स गेलेले आहेत. का? कारण करंट रिलेटेड क्वेश्चन भूगोलमध्ये यायला लागलेले आहेत. मग यासाठी सोर्सेस काय? तर यासाठी बेस सांगेल भारताची आर्थिक पाहणी आणि महाराष्ट्राची आर्थिक पाहणी हे दोघही मुद्दे करून जाणं महत्वाचं आहे. किंवा भूगोल रिगार्डिंग, पर्यावरण रिगार्डिंग ज्या ज्या चालू घडामोडी घडतायत त्या वाचून जाणं खूप महत्वाचं आहे. मग चला पुढे आता मी तुम्हाला थोडस याबद्दल थोडस अजून डिटेल माहिती देतो. बघा आता मी थोडस डिटेल या भूगोल आणि पर्यावरण मध्ये नेमकं आपल्याला काय काय टॉपिक करून जायचे आहेत, काय काय वाचायचं याबद्दल थोडस माहिती इथं देणार आहे. बघा राजकीय, महाराष्ट्राचा राजकीय भूगोल. आता हा एक चॅप्टर आहे पण याच्यावर आपण बघितलं की काही फार प्रश्न आलेले नाही आहेत. पण महत्वाचं आहे महाराष्ट्राचा प्राकृतिक रचना, प्राकृतिक भूगोल IMP खूप इम्पॉर्टंट आहे. हे करूनच जा विद्यार्थी मित्रांनो. याच्यावर 100% आपल्याला प्रश्न येत आहेत, येणार आहेत आणि येणारच. त्यामुळे हा टॉपिक आपल्याला करून जाणं गरजेचं आहे. त्यानंतर हवामान, हवामानवर एक प्रश्न आपल्याला दिसतोय त्रिवार्ताचा हवामान विभाग. हल्ली आयोग प्रिलिमला तुम्ही पाहिलं असेल कोपेन कंटिन्यू विचारलेला आहे. त्यामुळे कोपेन करून जा, त्रिवार्ता करून जा. अजून 2-3 हवामान तज्ञ आहेत, थॉट्स अँड शॉन वगैरे विचारलं तर विचारू शकतात. पण मला असं वाटतं कोपेन आणि त्रिवार्ता जास्त फोकस आहे. दोघंही करून जा, भारताचे पण करून जा, महाराष्ट्राचे पण करून जा. त्यानंतर चौथा आहे आपला नद्या. नद्यांवर एक प्रश्न असतोच. सगळ्या नद्या आपल्या पाठ असल्या पाहिजे. येऊन मिळणाऱ्या नद्या तुम्ही प्रिलिम बघा, तुम्ही मेन्स बघा. नद्या चॅप्टरवर हॉट टॉपिक राहिलेला आहे आपला नेहमी. त्यानंतर कृषी, कृषीचा एखाद प्रश्न येतोय आणि तो करंट मधून येतोय, करंट मधून. म्हणून लक्षात घ्या कृषी हवामान विभाग बघून जा, कृषी परिस्थिती विभाग बघून जा. हा एक टॉपिक आपल्याला येतोय. त्या व्यतिरिक्त जर बघितलं तर खनिजे, आता मी डायरेक्ट घेतोय वने, वने हा टॉपिक पण महत्वाचा आहे. वनांचा प्रकार, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर जीवावरण क्षेत्र असतील, व्याघ्र प्रकल्प असतील, हे टॉपिक तुम्ही करून जा. 100% तुम्हाला याच्यावर प्रश्न येतात. त्यानंतर महत्वाचा एक मुद्दा आपण जर बोलायचं झालं, बघायचं झालं तर आपण बघू शकतो खनिजे. खनिजे चॅप्टरवर खूप सारे प्रश्न आलेले आहेत आणि येणार. त्यामुळे हा मुद्दा तुम्ही करून जायचं आहे. हे सगळे मुद्दे तुम्ही करून जायचे आहेत. त्यानंतर त्या व्यतिरिक्त लोकसंख्या, लोकसंख्येवर पण प्रश्न आपल्याला येतात. आणि मानवी वसाहत, मानवी वसाहत हा सुद्धा एक हॉट टॉपिक आहे. ठीक आहे. हे आपल्याला आपण जर बघितलं तर हे टॉपिक कशाशी रिलेटेड आहेत? हे भूगोल विषयाशी रिलेटेड आहे. आणि पर्यावरण विषयाशी संबंधित जर आपण बघायचं झालं तर पर्यावरण विषयामध्ये आपण बघू शकतो. तर पर्यावरण विषयामध्ये विद्यार्थी मित्रांनो जास्त करून तुम्ही फोकस करायचा असेल तर बघा दिवस पर्यावरण विषयक पाठ करून जा, 100% प्रश्न येतात. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे संस्था आणि पर्यावरण विषयक संघटना, यावर आपल्याला प्रश्न येतात. तिसरा मुद्दा आहे जीवावरण क्षेत्र असतील. ओके,
जीवावरून क्षेत्र असतील, त्यानंतर चौथा मुद्दा आहे तुमचं पाणथळ स्थळं असतील किंवा वारसा स्थळं असतील, जागतिक वारसा स्थळं आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, खास करून शाश्वत उद्दिष्टे, शाश्वत विकास उद्दिष्टे हे सुद्धा बघून जा. त्यानंतर महत्वाचं म्हणजे अजून जर आपण बोलायचं झालं पर्यावरण टॉपिक मध्ये, असे बरेच मुद्दे आहेत करंट रिलेटेड, जसं भूकंपावर प्रश्न विचारलेला होता, ज्वालामुखींवर एखादा प्रश्न रिसेंट मध्ये काही असेल चर्चेत तर तो येऊ शकतो. जरी तो वाटत असला आपल्याला ऑड टॉपिक आहे, पण करंट रिलेटेड जिथं जिथं कुठं पर्यावरण संबंधित. आणि महत्वाचं म्हणजे प्रदूषण आणि प्रदूषणमुळे निर्माण होणारे प्रदूषण कशामुळे निर्माण होतं, ते वायू, ते गॅसेस, त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. वायू प्रदूषण, जल प्रदूषण याच्यावर प्रश्न 100% येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा सर, तुम्ही एवढे सगळे मुद्दे सांगतायत, यामधले अजून बरेच मुद्दे आहेत की ज्यावर आपल्याला पर्यावरण मध्ये क्वेश्चन येतात. आणि काही कन्सेप्च्युअल म्हणजे जे काही आपल्या कन्सेप्च्युअल संकल्पना आहेत, संकल्पना सुद्धा करून जा एखाद वेळेस संकल्पनांवर, पर्यावरणीय संकल्पनांवर. मग बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट कोणते आहेत, बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता हा टॉपिक सुद्धा आपला हॉट टॉपिक आहे. जैवविविधता याच्यावर सुद्धा प्रश्न येणार, दिवस विचारला होता. पण संस्था, त्यानंतर करार, क्योटो प्रोटो करार असेल किंवा अजून इतर करार असतील किंवा कोप परिषदा असतील, या जेवढे करंट म्हणजे पर्यावरण मध्ये तुम्ही जर बघितलं थोडं करंट रिलेटेड जास्त विचारलं जात आहे, त्यामुळे पर्यावरणचा करंट भाग करणं खूप गरजेचा आहे. आणि यासाठी तुम्ही भारताची आर्थिक पाहणी जी या महिन्यातील आणि महाराष्ट्राची आर्थिक पाहणी जी मार्च महिन्यातील, हे दोघेही करून जा. 2024-25 ची करून जा आणि 2026 ची करून जायची आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला हे भूगोलचे आणि पर्यावरणाचे. आता तुम्ही जर बघितलं सर, मग भारताच्या भूगोल बद्दल तुम्ही फार काही आम्हाला सांगितलं नाही. आता भारताचा भूगोलचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो, भारताचा भूगोल, तर भारताचा भूगोल आपल्याला करायचा आहे, आयोगाने सिलेबस मध्ये दिलेला आहे. तर तुम्ही बघितलं ना, तो भाबर सोडला, भाबरचा एक प्रश्न आपल्याला दिसला फक्त 23-24 मध्ये, त्या व्यतिरिक्त त्यांनी जास्त प्रश्न विचारलेले नाही. पण बघा तुम्ही जर प्रिलिम्स बघितली 2026 ची, म्हणजे ज्या 26 मध्ये झाल्या 2025 च्या, तर त्यामध्ये आपल्याला 100% भाबर म्हणजे जे काही भारतीय भूगोल आहे, भारतीय भूगोलवर आपल्याला प्रश्न आलेले दिसतात. सो लक्षात राहू द्या, भारताचा भूगोलवर आपल्याला प्रश्न आलेले दिसतात. म्हणून भारताचा भूगोलचा पण कोणता जॉईन करायचा आहे, कोणता टॉपिक करायचा आहे, प्राकृतिक भूगोल करून जायचा, हवामान करून जायचं, ओके, नद्या करून जायच्या, त्यानंतर लोकसंख्या भारताच्या भूगोलची करून जायची, त्यानंतर मानवी वसाहती करून जायच्या, ऑलरेडी ते कव्हर होणार आहे तुमचं भारत महाराष्ट्र. सो हे टॉपिक हॉट टॉपिक आहेत, याच्यावर 100% भारताच्या भूगोलमध्ये प्रश्न येऊ शकतो. त्या व्यतिरिक्त आपण भूगोलमध्ये जे काही टॉपिक बघतो ते सगळे आहेत जे सिलेबस मध्ये आपल्याला दिलेले आहेत. पण हॉट टॉपिक जिथं प्रश्न 100% येतात ते टॉपिकच मी तुम्हाला सांगतोय. म्हणून एक लक्षात राहू द्या की आयोगाचा अप्रोच काय, नवीन अप्रोच काय, त्याबद्दलचा आपल्याला अभ्यास करायचा. आणि भूगोल मधले हे सगळे महत्वाचे पॉइंट्स आपल्याला करून जायचंय, जेणेकरून भूगोल मध्ये आपण 10 पैकी 10 मार्क्स भूगोल आणि पर्यावरण मिळून घेऊ शकतो. हल्ली जर तुम्ही बघितले तर एक 6 प्रश्न, म्हणजे मागचा जर आपण थोडासा अंदाज बघितला ना, एक 5 ते 6 प्रश्न आपल्याला काय भूगोल संदर्भात येताना दिसत आहेत. म्हणजे 5 ते 6 प्रश्न भूगोलचे येत आहेत आणि जवळजवळ 4 ते 5 प्रश्न, म्हणजे 4 ते 5 प्रश्न पर्यावरणचे येत आहेत. कधी कधी ते 5 असतात, कधी कधी ते 4 असतात. म्हणून दोघांनाही जवळपास सेम वेटेज दिसतंय. त्यामुळे पर्यावरण आणि आपण दुर्लक्ष करतो पर्यावरणाकडे, की छोटा टॉपिक आहे काय करायचं. पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तो टॉपिक छोटा नाहीये, तो महत्वाचा टॉपिक आहे. त्यामुळे पर्यावरणचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे दोघीही टॉपिक मिळून आपल्याला 10 प्रश्न जर बरोबर काढायचे असतील तर त्यासाठी मी जे सांगितलेले मुद्दे आहेत हे तुम्ही व्यवस्थित करून जा. आणि मी ते सांगितले कशावर आहेत हे तुम्हाला सांगितलं, मी सांगितले या आधारावरच, कारण आयोगाचा जो अप्रोच आहे, गट ब आणि गट क या दोन्ही परीक्षांचं पॉइंट्स वाईज आपण बघितलेलं आहे अप्रोच आहे. त्यामुळे जिओग्राफी मध्ये तुम्हाला हमखास मार्क्स या विषयांमध्ये घेता येतीलच अशी माझी हमी आहे किंवा गॅरंटी आहे, असं म्हणायला हरकत नाही. मग आता सगळ्यात महत्वाचं काय आहे सर, तर आता भूगोलसाठी आम्ही कुठून आणि काय कसा, म्हणजे आमचं रेफरन्स मटेरियल असणार आहे किंवा कुठून आम्ही अभ्यास करायचा आहे. तर मी सांगेल
तुम्ही सौदी सरांचं महाराष्ट्राचा भूगोल वाचा किंवा माझं पण महाराष्ट्राचा भूगोलचं पुस्तक आहे, मी त्याच्यावरच तुम्हाला सिरीज पण पुढे जाऊन आपण आणणार आहोत. गट ब साठी मॅरेथॉन सिरीज, तर त्यामध्ये आपण सगळं कव्हर करणार आहोत गट ब आणि गट क साठी. त्यानंतर मग सौदी सरांचं तुम्ही पुस्तक वापरू शकतात महाराष्ट्राच्या भूगोलसाठी. त्या व्यतिरिक्त जास्त फोकस तुम्ही तिथं ठेवा आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही आप्पा हातनुरे सरांच्या नोट्स पण चांगल्या केल्या तरी काही प्रॉब्लेम नाहीये, अडचण नाहीये. आणि महत्वाचं म्हणजे पर्यावरण, तर पर्यावरणासाठी सध्या तरी फ्युचर पब्लिकेशनचं एक पुस्तक आहे, ते मला बेटर वाटलंय, म्हणजे बेस्ट वाटतंय, चांगलं वाटतंय, ते तुम्ही फॉलो करू शकतात. आणि बाकी करंट मुद्दे म्हणजे खास करून पर्यावरणचं तुम्ही कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी ते पुस्तक करा. आणि बाकी करंटचे जे मुद्दे आहेत, या करंटच्या मुद्द्यांसाठी तुम्ही सिम्प्लिफाईड पब्लिकेशन असेल किंवा करंट अफेअरचे जे काही पृथ्वी परिक्रमा असेल याच्यामधून ते पॉइंट्स कव्हर करा. 100% तुम्हाला पृथ्वी परिक्रमा मधून जे पर्यावरणाचे पॉइंट आहेत ते तिथूनच प्रश्न आपल्याला 100% येणार आहेत. तर लक्षात राहू द्या. तर हे तुम्हाला काय करायचं आहे भूगोलसाठी, कारण महाराष्ट्राच्या भूगोलवरच जास्त फोकस राहिलेला आहे. भारताच्या भूगोलचे एखाद दोन प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे महाराष्ट्राचा भूगोल मेन्सला जास्त त्यांनी फोकस केलेला आहे. भारताचा भूगोल ते प्रिलिमला विचारतात, पण मेन्सला महाराष्ट्राचा भूगोल आणि पर्यावरण यावर जास्त आपल्याला फोकस दिसून येतोय. ते आपण आपल्या मुद्द्यांमधून पाहिलेलं आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ही स्ट्रॅटेजी कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. आणि अद्विक करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आजसाठी एवढंच. धन्यवाद.